शेतकरी मित्रांनो, 7 फुटावर सरी पाडण्यासाठी आपण हा जुगाड केला. एक 7 फुटाची काठी घेऊन 7 फूट अंतर टाकून तिथे एक काठी खाऊन घेतली. कारण चॉकपीटनं फक्के आखणं शक्य नव्हतं जास्त वाऱ्यामुळं. त्यामुळं ह्या अशा पद्धतीनं आम्ही ह्या काठ्या रवून घेतल्या आणि त्याच्या अंदाजावर ट्रॅक्टर चालवलं. हा आपला 24 HP कुबोटानं आपण ही सरी पाडायचं काम 7 फुटातलं केलं आहे. बरोबर त्या काठीवर ट्रॅक्टर चालवायचा. ड्रायव्हर थोडा ट्रॅक्टर चालवण्यात सराईत पाहिजे. त्यावेळेला हे व्यवस्थित होतं. स्टेअरिंग अजिबात इकडे तिकडे 1 इंच देखील हललं नाही पाहिजे. आपण तुम्हाला मी माप टाकून पण दाखवणार आहे की कशा पद्धतीनं 7 फुटाचे बेड पडलेत. हे अशा पद्धतीनं एकदम चांगल्या पद्धतीनं 9 ते 10 इंच खोलीचे बेड 7 फुटाचे आपल्याला ऊसाच्या लागवडीसाठी होतात. हे बघा, हे 7 फूट अंतर तुम्हाला बरोबर टेपवर हे सरी इकडली सरी टू इकडली सरी बरोबर 7 फूट अंतर झाले. आणि वरचा बेड सुद्धा आपल्याला जवळपास 4 फुटाच्या आसपास 4-4.25 फुटाच्या आसपास होते. तर हे अशा पद्धतीनं 7 फुटाची सरी पाडण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आपण फक्के आखून पण मार्किंग करून पण करू शकताय, पण वारं जास्त होतं त्यामुळे फक्के आखता येत नव्हती. त्यामुळे आम्ही हा जुगाड केला आणि एकदम सक्सेसफुल झाला. 7 फूट अंतरावर लागवड करताना आपण 2 रोपातलं अंतर 1 फूट ठेवायचं आहे. यात जास्त सरीची खोली करण्याचा प्रयत्न करायचा नाही. 9 ते 10 इंच फक्त सरीची जरी खोली झाली तरी आपल्याला ती बस आहे. अशा पद्धतीनं जर तुम्ही काम केलं तर चांगल्या पद्धतीनं आपण 7 फूट अंतरावर सऱ्या पाडू शकता. हे बघा, आता इथं बरोबर काठी ठेवलेली आहे, तर ती काठी काढून घ्यायची. पुढं लगेच दुसरा माणूस थांबला आहे पुढे, इकडच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल. तर असं बरोबर एका लाईनमध्ये फक्त ट्रॅक्टर चालवताना योग्य ती जर काळजी घेतली तर आपल्याला ह्याच्यामध्ये सऱ्या पाडताना काहीही अडचण येत नाही. रोटावेटर आणि मशीन आपले ट्रॅक्टर नवीनच आहे. हा रोटावेटर देखील नवीन आहे. महाराष्ट्र ॲग्रोचा रोटावेटर आहे. चांगलं काम होते बेड पाडण्याचं. तुम्हाला दिसत असेल एका लाईनमध्ये योग्य अंतरावर सऱ्या पाडण्याचं महत्त्व मी बऱ्याच वेळेला तुम्हाला अधोरेखित केले. अशा पद्धतीने जर आपण सऱ्या पाडल्या तर एका एकरामध्ये आपल्याला ठेवायच्या ऊसाची संख्या वगैरे हे सगळं गणित आपल्याला योग्य पद्धतीनं मिळतं. ह्या अशा पद्धतीनं आम्ही 7 फुटावरच्या सऱ्या पाडून घेतलेल्या आहेत. फक्त कडाकोरा तेवढ्या व्यवस्थित करून घेतल्या की योग्य अंतरावर सऱ्या पाडून लागवडीचं नियोजन करून घ्यायचं आहे. तर आपल्यालाही अशा पद्धतीनं जर सऱ्या पाडायच्या असेल तर अशा छोट्या ट्रॅक्टरचा वापर करा. योग्य अंतरावर 7 फुटावर शक्य असल्यास मार्किंग करून घ्या. नसेल शक्य तर मी सांगितलं अशा पद्धतीनं जरी आपण करून घेतलं तरी पण चालतं.